आज आपण बनवणार आहोत मसाला पालक पनीर. त्यासाठी लागणारे साहित्य: 2 मोठे कांदे, 5 टोमॅटो. कांद्याला कट करून घेणे. अशा प्रकारे खालची बाजू कट करून घेणे. कट केल्याच्या नंतर त्याच्या जाडसर फोडी करून घेणे. जास्त बारीक करायच्या नाहीत. आपण उकडून घेणार आहोत. अशा प्रकारे दोन्ही कांदे कट करून घेणे. नंतर टोमॅटो त्याच्याही फोडी करून घेणे. बारीक करायचे नाही. एका कढईत कांदे, टोमॅटो आणि 10-12 बदाम टाकून घेणे. त्यात पाणी टाकून छान उकळून घेणे. जास्त उकळू द्यायचं नाही. थोड्या वेळ ठेवायचं, 5 ते 7 मिनिट. नंतर ते थंड करून घ्यायचं मिश्रण. बदामाची साल अशा प्रकारे काढून घेणे. एका कढईत पाणी गरम झाल्यावर त्यात पालक टाकून घेणे. जास्त वेळ उकळायचं नाही. थोड्या वेळ 2 ते 3 मिनिट पालक उकडून घेणे. उकळी फुटल्याच्या नंतर गॅस बंद करून घेणे व एका पातेल्यामध्ये थंड पाण्यामध्ये ते मिश्रण टाकून थंड करून घ्यायचे, जेणेकरून पालक काळी पडणार नाही. एका मिक्सरच्या भांड्यात ते थंड झालेलं कांदा, टोमॅटो टाकून घेणे. त्यात जे बदाम आपण घेतले होते उकडून तेही त्यात टाकून घेणे आणि त्याची ग्रेव्ही करून घेणे. अशा प्रकारे ग्रेव्ही तयार होते. ते आपण एका भांड्यात काढून घेऊया. त्यानंतर पालक तेही थंड झाल्यावर त्यात टाकून त्याची ग्रेव्ही तयार करून घेऊया. एक वाटी पनीर, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी कोथिंबीर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धनिया पावडर, आले लसूण पेस्ट आणि पनीर मसाला. एका कढईत 2 मोठे चमचे तेल गरम करून घेणे. त्यात पनीर टाकून फ्राय करून घेणे 2 ते 3 मिनिट. ते एका वाटीत काढून घेणे. त्याच तेलात 1 मोठा चमचे जिरं फुललं की त्यात आले लसूण पेस्ट टाकून घेणे. परतल्याच्या नंतर त्यात 1 चमचा हिंग टाकून तोही परतून घेणे. त्यात 1 वाटी कांदा टाकून परतून घेणे. त्यात थोडंसं मीठ टाकून लालसर रंग येईपर्यंत तळून घेणे. त्यात टोमॅटो कांद्याची ग्रेव्ही टाकून तोही परतून घेणे.
तेल सुटेपर्यंत झाकण ठेवून वाफ काढून घेणे. झाकण उघडून ग्रेव्ही 2-3 वेळेस परतून घेणे, जेणेकरून खाली करपणार नाही. छान तेल सुटेपर्यंत परतून घेणे. त्यानंतर 1 चमचा बेसन टाकून भाजून घेणे. ग्रेव्हीला छान एकसंधपणा येतो. बेसन छान भाजून झाल्याच्या नंतर ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेणे. 1/2 मिनिट जिरेपूड, धनिया पावडर, पालक पनीर मसाला, 2 चमचे लाल तिखट, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात. छान मिक्स करून घेणे. त्यानंतर पालक प्युरी त्यात टाकून तोही मिक्स करून घेणे. 5 ते 7 मिनिट मिक्स करून घेणे. त्यात थोडंसं पाणी टाकून घेणे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यात पाणी ॲड करू शकतात. मिक्स करून घेणे. त्यात पनीर टाकून मिक्स करून घेणे. त्यात चवीपुरतं मीठ टाकून घेणे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेणे आणि त्याला उकळी काढून घेणे. झाली आपली रेसिपी पालक पनीर तयार. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.